तर मित्रांनो आम्ही आलो आता गोंधळ्याच्या यात्रेला. येथून आम्हाला पायदळ पायदळ सफर करायचा आहे. चला मग. तर विशाल भाऊचा आम्ही काम सांभाळणार आहोत. अरे बापरे. चला रोजी देणार आहोत तुम्हाला. ओके. प्रचंड अशी गर्दी आपल्या गोंधळच्या यात्रेला. बघा गाड्यांची प्रचंड अशी गर्दी. अरे बापरे प्रचंड. ह्या गाड्या ट्रॅफिक वर्षावर गाड्या घेऊन राहिलेल्या. हे डग्गे हे ट्रॅक्टरी बघा इथं सगळेजण उतरून पदयात्रा सुरू करत आहेत. त्या छान छान मुली चालल्या समोर. छान छान कपडे लावून घोडे. भाऊ खुश आहे आमचा भाऊ. हे पिवळे घोडे. आला होता भाऊ पण थोडासा वेळातच चालला गेला. हो तो हाय मनाचा राहून गेला पोरगा. तर मित्रांनो आम्हाला आमच्या गोंधळच्या यात्रेमध्ये आमचा एक मित्र मिळालाय. का म्हणते मित्र फिरून आला का तू? लाईक सबस्क्राईब डायरेक्ट नाही भाऊ आपण आता दाखवून त्यांना. बरं चलो. लेटेस्ट टेक्नॉलॉजी धूप से बचने के लिए. मित्र तू एकटाच आलाय का? कुठे एवढ्या गर्दीमध्ये? भाऊ तर आपलं काम करत नाही आपल्याकडे दिलं नाही तर तुझा म्हणणं काय सांग भाऊ? म्हणणं काहीच नाही फक्त तू घऱ्या उचल चालू कर आपला. का अरे गिंबल नाही का शूटिंग चालू कर. आपली नंदू वगैरे असेल ना. तर आपण गावामध्ये एंटर झालेलो आहोत. पाहू शकता गावामधील नजारा. हा आहे मित्रांनो गोंधळा गाव जिथे वर्षामध्ये एकदा ही यात्रा भरली जाते. छोटासा तर गाव बघा माहिती तर असा देतात त्याचा अभ्यास करून आलाय. महाराज की जय. एवढ्या गर्दीत जर कोणी दवडला तर भाऊ आमची जिम्मेदारी नाही आहे. काय तर आपापले पोरं सांभाळून चला. साईड लो बेटा साईड लो. पॅन्ट 200ला 3. मला बोलवण्याची वेळ आली तेव्हा शेंडे काकांनी राजकारणी आणि गुरुदेव भक्त करू या मंचावर बसायचं आवाज नाही येत आहे. बेदम गर्दी आहे. हा भाऊ आमचा भेटलाय. याच्याकडे कपडे घ्यायसाठी या जो आता चारगाव माना. कुठं आहे भाऊ दुकान? अबे ऍड्रेस सांग ना भाई. गोंधळा गोंधळा गोंधळा. अबे हा नाही तुझा दुकान कुठं ओरिजिनल? बाजार आहे का? बरं ना शकल आठवण ठेवा. कधी दिसला तर आज नक्की. माझं नाव सांगाल तर 10% डिस्काउंट आहे. गोविंद दोन्ही आले मन तल्लीन भावे झाले मन तल्लीन भावे झाले. गुरु गोविंद दोन्ही आले गुरु गोविंद दोन्ही आले मन तल्लीन भावे झाले मन तल्लीन भावे झाले. दर्शन घ्यावे कैसे. मित्रांनो आम्ही आलो ना आता वरती. आता तुम्हाला वरतून क्राऊड दाखवतो की किती खतरनाक अशी गर्दी आहे. आधी दर्शन घ्यावे कैसे कोणा प्रथम पूजावे कैसे. मनी संशय हा होतसे मनी संशय हा होतसे मज भानच नाही उरले मन तल्लीन भावे झाले. गुरु गोविंद दोन्ही आले गुरु गोविंद दोन्ही
एकाचे हृदयी साखर गोडी भिन्नची नाही दोन्ही असे एकाचे हृदयी साखर गोडी भिन्नची नाही परी गुरुची होता ग्वाही परी गुरुची होता ग्वाही प्रभु राष्ट्रवंदना आपल्याला करायची आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सुखी धर्म मन से वीरों को बचाए सदगुरु हो यहाँ देश की जनता जीवन सुख चाहे यह सारा देश कलंक मिटाए सबके मन कर्तव्य से रहो धन उद्योग बढ़ाए सबका हो विश्वास प्रभु पर अपोध सुकड़िया दास करे स्फूर्ति हो सबको भक्ति कराए जय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा सदा सुखी हो भारत देश हमारा. एक शब्द म्हणते भाऊ हृदयाला लागला. 50 वर्षे आले 50 वर्षी या अरे इथं आपल्याला जन्मजन्मी यायचं आहे. इथे नाही जायचं तर कुठे जायचं. पत्रिकेत नाव असलं काय नसलं काय कीर्तन असलं काय नसलं काय लक्षात घ्या. आपण इथले वारकरी आपण लक्षात ठेवला. गुरुदेव की बोलो श्री गुरुदेव की समर्थ सद्गुरु आलकोजी महाराज की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की चलो अफाट गर्दी आणि खूप जोरदार अशी यात्रा आहे मित्रांनो. हे आमचे रोहित भाऊ आले आहेत. हा म्हणजे रोहित भाऊ ट्रॅक्टर घेऊन आलास का? गुरुदेव की जय. हे आमचे मामाजी भेटले. काय म्हणता मामू? एक कसा वाटला तुला यात्रेत? एक नंबर फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. दर्शन भेटले का मग? सगळं काही गुफेचे पहिले दर्शन बादमध्ये काय म्हणतात त्याला बापूचे मोती. बापूचे मोती. अजून चिवडा 40 रुपयाचे काजे द्यायचे. मंचुरन. अजून आता काय बापू आता हा काय म्हणतात याला का म्हणजे याले वडापाव. भेल भेल वडापाव. भेल भेल
गोलूभाऊ आणि साहिल भाऊ पुरे थकले आहेत. मी पण थकलाव ना. गोलूभाऊ नाही थकलाय, मी थकलाव. आम्ही आता चिवडा खात आहोत. हा आमचा सुशांत भाऊ, छोटासा ऍक्टर. यांनी आमच्या पहिले आले होते सगळे. हे आमची ताई, सुशांतची आई. हे आमची बाई, हिचा गोंडी डान्स टाकणार आहोत मी आता. कुठं? हा, युट्यूबवर. तर नक्की पहा, जबरदस्त डान्स करते आमची ताई. असंच राहत. तिला तर काय होते इकडे मागाच्या मागून रस्ता आहे ना इकडे 20 रुपये चला रस्त्या. चिवडा खाऊन गेल्यावर आमची ताई म्हणते, दुकानदारची लक्ष नाही म्हणते, चिवड्याची बिना पैसे देतात पळून जाऊन म्हणते, मधात हात नको टाकू, एक मारीन मुंगशावानी. दिसत नाही. हा, उठवतो बे मी. चुपचाप राह नाही तर हे चोरी करायचा काम करायसाठी येतं आल्यात. मी पाहणाऱ्या सगळ्या दुकानदाराला म्हणतो का भाऊ तुम्ही अशा पद्धतीने पैसे बिना घेतल्याशिवाय सामान द्या नको. हे आमच्या दोन बहिणी चोर बिना पैसे देता पळून जाता प्लॅन करत आहेत पूर्ण. आवाज दिला त्याला तुझा माहित आहे. एल्विश भाई, मी वाटतो का चोरी करू शकतो म्हणून ते काय बी माझे उडून राहिले. आता प्लॅनिंग कोणाची तरी होती चोरी करायची. मग सांगली कोण? पैसे देता ना आमच्याही देऊन दे ना मग. हो म्हणजे आबा मला आल्या दर बापू. भाऊ आमचा एक होता. भाऊ जे लोक पब्लिक मध्ये बोलासाठी लाजतात, हे बघा पब्लिक, लाजण्याचा काही विषय नाही भाऊ. तुम्हाला करायचं आहे ना तर लाजण्याला काही होणार नाही. हॉटेलवाले ओळखलास का? जय भीम. काय म्हणतेस? सागर भाई, हे वेडवे का याची? एवढा हलू नको, मोबाईल स्टेबल नाही आपला. कारण आल्या. अरे भाऊ आम्ही टू व्हीलर वाले गरीब माणसं, ते दुसऱ्याची पेट्रोल टाकून आणायला लागते. चल मग मित्रांनो, पूर्ण यात्रा पाहून झाली. आम्ही आता चाललो वापस. तेवढा क्राऊड असल्यामुळे तिथं काही बोलायला भेटलंच नाही अजिबात. आणि अरे लोक पाहते यार, हम नहीं शर्माते, हम बिल्कुल नहीं शर्माते. ये देखो पूरा क्राउड, ये इधर भी लोग हैं, ये पीछे भी लोग हैं. ये देखो, हे आमचे गोलू भाऊ, साहिल भाऊ गाडी घेऊन तयार आहेत. भाऊ आम्हाला रस्त्यामध्ये आता 50-50च्या नोटा भेटल्या आहेत. ज्यांच्या कुणाच्या असतील त्यांनी कमेंट मारा, मी फोन पे मारून देतो. ठीक आहे. आणि आमची घरची मंडळी यायची आहे, त्याच्यामुळे आम्ही वाट पाहता. पुरा रस्ता हा पूर्ण आता खाली होत आहे. पिकअप लवर्स, रिटर्न चाललेल्या गाड्या. हे इंट्रा V30, हे पण इंट्रा V30. आरमोरी पासूनचे लोक आले आहेत. हा पिकअप मिनी ट्रान्सपोर्ट मध्ये हा पिकअप चालला. संदीप माकोडे शिवनीचे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा ब्लॉग होता. साहिल भाऊ आणि योगेश भाऊ आणि मी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन नजारा सोबत, काहीतरी नवीन प्रदर्शन सोबत. तब तक के लिए 50ची नोट लवकर कमेंट करा आणि हे 50 रुपये वापस घेऊन सांगून द्या. साहिल भाऊ फोन पे मारणार आहे. चला भेटूया. सी यू सून. लव यू गाइस.